तर नमस्कार, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अजून नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वे हप्ते वितरण अजून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेलं नाहीये. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 1,500 रुपये इतका किंवा 2,000 रुपये इतका लाभ जो जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील लाभ वितरण होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभ वितरण का नाही झाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना अजून शेतकऱ्यांनो खात्यावरती पैसे का नाही जमा झाले, तर बघा डीबीटी जी डिएक्टिव्ह होती ती देखील डिएक्टिव्ह नसून ऍक्टिव्ह देखील झालेले आहे. बरोबर, जे तुमचे 8वे हप्ते वितरण होते ते 25 मार्च 2026 ला झाले होते. त्याचबरोबर 8वे हप्ते वितरण झाले, परंतु 9वे हप्ते वितरण का नाही झाले, 4 महिने झाले असता देखील नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील अजून शेतकऱ्यांना लाभ आलेला नाहीये. बघा, पीएम किसानच्या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ येतो त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभ देखील येतो. हा जो लाभ आहे तो 4 महिन्याला होत असतो. त्याचबरोबर पीएम किसानचा लाभ आल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील लाभ दिला जातो. परंतु अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये इतका लाभ जमा झालेला नाहीये. याचं एकच कारण आहे, शासनाची प्रक्रिया देखील चालू आहे. लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे जे इन्स्टॉलमेंट आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल. मी मागे देखील व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं 10 ते 15 तारखेच्या मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना लवकरात लवकर जमा होईल. परंतु आता आजची गुड न्यूज आहे, लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे लाभार्थी किंवा जे शेतकरी लाभ घेतात ज्यांना पीएम किसानचा देखील लाभ आलेला आहे अशा देखील शेतकऱ्यांना अशा देखील लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट लवकरच खात्यात जमा होईल. हीच आहे गुड न्यूज. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.